एक्सक्यूज मी डॉक्टर, मला तुमचं ओळखपत्र आणि जॉईनिंग लेटर चेक करायचं. साहेब या फॉर्मॅलिटीज नंतर पण होऊ शकतात, सध्या वेळ महत्वाची आहे. प्लीज आय अंडरस्टँड. शेखर आता बघितलं ना पब्लिक पोलीसला कशा शिवाय देत होती ते. आम्हीच त्यांना प्लीज शेखर, मला रिस्क घ्यायची नाही. मी सांगतो ना तुम्हाला. डॉक्टर शेखर, एक मिनिट. अपॉइंटमेंट लेटर अँड माय आय कार्ड. मी ओटीत आहे. यू नो वेअर टू फाइंड मी. आय होप. चला. कम ऑन. ऐका आहे बघा, ऑपरेशन अगदी व्यवस्थित पार पडलेलं आहे, पण भाऊराव अजूनही धोक्यातून पूर्णपणे बाहेर आले नाहीयेत. त्यांना पुढचे 24 तास अंडर ऑब्झर्वेशन ठेवण्याची गरज आहे. त्यामुळे आम्ही आताच काही सांगू शकत नाही. तुम्ही सगळे असंच आम्हाला सहकार्य करत राहा प्लीज. थँक्यू. धन्यवाद. नीट पहा हा फोटोग्राफ. बाळा सुतार नाव आहे याचं. या भागातला कुविख्यात गुन्हेगार आहे तो. पण सर, बाळ्याचा भाऊरावांच्या घटनेशी काय संबंध? 6 महिन्यांपूर्वी भाऊरावांच्या तक्रारीवरून आपल्या खात्याने रेड टाकली होती बाळ्याच्या अड्ड्यावर. बर. त्याचे सगळे बेकायदेशीर धंदे बंद केले आम्ही, पण बाळ्या निसटला. खबऱ्याने दिलेल्या लेटेस्ट माहितीनुसार परवाच संध्याकाळी बाळ्या शहरात आलाय. पण सर, भाऊरावांच्या घटनेचा कोणाशी थेट संबंध आपल्याला जोडता येणार नाही. याचं कारण गाडीचा जो ब्लास्ट झाला तो कोणत्याही स्फोटक पदार्थामुळे झाला नाही असा एक्सपर्टचा रिपोर्ट आहे. भाऊरावांच्या शरीरात आणि नामदेवच्या म्हणजे त्यांच्या ड्रायव्हरच्या डेड बॉडीमध्ये डॉक्टरांना स्फोटकाचा छोटासा तुकडाही सापडला नाही. मिस्टर वर्तक, तुम्हाला काय वाटतं की हा अपघात आहे? सर, मी अजून तरी कुठल्याही ठाम निष्कर्षापर्यंत पोहोचलेलो नाहीये. भाऊरावांची गाडी दौऱ्यावर जाण्यापूर्वी अब्दुल नावाच्या माणसाच्या गॅरेजमध्ये सर्व्हिसिंग केली गेली. त्याचं सर्व्हिसिंग जॉन नावाच्या माणसाने केलं, जो अद्याप फरारी. अब्दुलचं गॅरेज? येस सर. पण शासनाच्या गाड्या तर शासकीय गॅरेज मध्येच रिपेअरला जातात. ऍब्सोल्युटली राईट सर. पण हाती आलेल्या माहितीनुसार अब्दुल यापूर्वी शासकीय गॅरेजमध्येच कामाला होता. बरं, भाऊरावांचा त्याच्यावरती प्रचंड विश्वास होता. त्यामुळे भाऊराव स्वखर्चानं स्वतःच्या गाड्या अब्दुलच्या गॅरेजमध्ये सर्व्हिसिंगला देत होते. पण बाळ्याचं शहरात येणं, जॉनचं फरार होणं, भाऊरावांचं खासगी गॅरेजमध्ये गाडी सर्व्हिसिंगला सोडणं, डोंट यू थिंक समथिंग फिशी? मिस्टर वर्तक. येस सर. तुम्ही एक काम करा, पहिल्यांदा त्या बाळ्याचा बंदोबस्त करा. येस सर, आय विल. या आता. थँक्यू सर. मिस्टर वर्तक. येस सर. हा फोटोग्राफ इथेच विसरलात? सर, मला याची आवश्यकता नाहीये. म्हणजे? मी फोटो एकदा पाहिला की व्यवस्थित डोळ्यात साठवून ठेवतो, प्रत्यक्ष पाहिला की माणूस सुद्धा.
गुड, व्हेरी गुड. थँक्यू सर. आई 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 काय काय झालंय काय? आपले आशू गेले रे. डॉक्टर अजय, तुमच्या बहिणीला जेव्हा हॉस्पिटलमध्ये आणलं गेलं तेव्हा ती 90% भाजली गेली होती. पोलीस तिचा जबाबही घेऊ शकले नाहीत. तिला वाचवण्याचा मी माझ्या परीने प्रयत्न केला, बट आय एम सॉरी, आय कुडंट. डॉक्टर डॉक्टर मी त्या भागातल्या काही लोकांना विचारलं तर ते म्हणाले की त्याने आशूला त्या पेटलेल्या अवस्थेतच रस्त्यावरून पळताना बघितलं आणि ती कोलॅप्स झाली. हो म्हणजे याचा अर्थ ती त्याच भागातल्या कुठल्या तरी बिल्डिंग मधनं आली असणार. आय एम सॉरी डॉक्टर अजय, पण पोस्टमॉर्टम रिपोर्ट्स, फॉरेन्सिक रिपोर्ट्स सगळे पोलिसांकडेच आहेत. हो, आणि त्यांनी ती फाईल आत्महत्या म्हणून बंद करून टाकली. काही तपास नाही, काही नाही, काही नाही. शक्य आहे का डॉक्टर? डॉक्टर मी 5 वर्ष अमेरिकेत होतो. दर 2 दिवसाआड मी फोन करायचो तेव्हा अशुभ माझी बोलायची, रिलॅक्स होती. हो, काहीच प्रॉब्लेम नव्हता तिला. रिलॅक्स डॉक्टर, प्लीज. मी तुमचं दुःख समजू शकतो, पण पोलिसांच्या रिपोर्ट्स पुढे कोण काय करणार? मी करीन. एक जरी क्लू मिळाला ना तरी ही केस मी रिओपन करीन. नाही, नो. अगं माझा विश्वासच बसत नाहीये. संपतराव सारखा माणूस आशूला जिवंत चालू. माझ्यावर विश्वास ठेवा डॉक्टर. अगं आशू तर म्हणाली होती की संपतराव तिच्या कामावर खूप खुश होते म्हणून. आशू फार भोळी होती डॉक्टर. संपतराव नेमके तिच्यावर कशासाठी खुश होते याचा तिला अंदाजच आला नव्हता. राज रोजपणे शय्या सोबतीची मागणी करेपर्यंत आशू त्या नराधमाची वकवकलेली नजर ओळखू शकली नाही. आणि आशूने तुला सगळे सांगितलं स्वतः? हो डॉक्टर, खरं तर तेव्हाच मी तिला नोकरी सोडण्याचा सल्ला दिला, पण तेवढ्यात संपतरावांनी तिची माफी मागितली. स्वतःच्या एकटेपणाचा रडगाड ऐकून तिची सहानुभूती मिळवली. मला हे कळताच मी तिला सावध करण्याचा प्रयत्न केला, पण काय शीला, पण काय? पण संपतरावांनी माझ्याबद्दल बऱ्याच गोष्टी ऐकून तिचे कान फुंकले. माझ्या मजबुरीचा फायदा उठवून तो माणूस मला कसा उपभोगतो याचे दाखले दिले होते मी तुला, पण तिनेच माझ्यावर आरोप केला. तू त्याला फसवलंस, तू त्याला नादी लावलंस असं ती म्हणाली. मी फार व्यथित झाले डॉक्टर. 2 दिवस ऑफिसला गेलेच नाही, पण या 2 दिवसात असं काही घडेल
याची मला पुसटची सुद्धा कल्पना आली नव्हती. पण आता असं मला वाटतं, त्याच वेळी तिला तुमच्या आई वडिलांसमोर उभं केलं असतं आणि सटासट वाजवल्या असत्या कानाखाली तिच्या, तर कदाचित हे घडलंच नसतं. शीला, शांत हो. रिलॅक्स रिलॅक्स. डॉक्टर, तुम्ही परत ही केस ओपन करणार ना, तेव्हा मी तुम्हाला पूर्ण सहकार्य करणार. मी स्वतः कोर्टात जबानी देणार त्या नराधमाविरुद्ध. ऑर्डर ऑर्डर. राज्य सरकार विरुद्ध संपतराव भवानराव पाटील या खटल्यातील सर्व साक्षीदारांच्या साक्षी ऐकल्यानंतर आणि उपलब्ध पुराव्यांचा अभ्यास केल्यानंतर मयत आशा रामचंद्र कामत हिचा मृत्यू ही आत्महत्याच असल्याचं निष्पन्न झालं आहे. संपतराव भवानराव पाटील यांनी मयत आशा हिला जिवंत जाळल्याचा एकही सबळ पुरावा फिर्यादी पक्ष सादर करू शकला नाही. सबब हे न्यायालय संपतराव यांची सबळ पुराव्याअभावी या खटल्यातून निर्दोष मुक्तता करीत आहे. आई मी आलोय ग. आई उठ, मी आलोय. आई बाबा